Hello students, welcome to my channel Rise Up Tutors. Let's see now 11th standard, that's 1.3, the call of the soil, a scent of rice, which is written here by Venkateshwaran Iyer. Venkateshwaran, whose pet name is Venkat, means he is called as Venkat. Okay. Venkateshwaran Iyer, born in 1966, and he is science graduate and certified project management professional. He last worked with IBM in Mumbai as a project manager for software implementation. After 17 years in the IT industry, he quit in 2004 to live on his organic farm in Pet village in डहाणू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. यामध्ये काय सांगितलंय बघा, द कॉल ऑफ द सॉइल हे व्यंकटेश्वरन अय्यर यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांचा जन्म हा 1966 साली झालेला आहे. ते एक सायन्स ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत, त्यांना व्यंकट म्हणूनही बोललं जातं आणि शिवाय ते प्रोफेशनली सर्टिफाईड आहेत प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून. त्यांनी लास्ट म्हणजे शेवटचा जॉब हा IBM कंपनीमध्ये मुंबईमध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून फॉर सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशनसाठी केला. IBM ही एक इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशन म्हणून तिचं लॉंग फॉर्म सांगता येतो. मल्टीनॅशनल कंपनी आहे, जी कम्प्युटर कंपनी आहे आणि यामध्ये त्यांनी जवळजवळ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे आणि 17 इयर्स इन द IT इंडस्ट्री, म्हणजे 17 वर्ष ते IT इंडस्ट्रीमध्ये होते, काम करत होते आणि 2004ला त्यांनी त्यांचा जॉब सोडला आणि त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे, प्रॉपर प्लेस पेट विलेज म्हणून आहे, पेटगाव म्हणून खेडेगाव, ते डहाणूमध्ये आणि तालुका डहाणू तालुका पेट गाव आहे आणि पालघर डिस्ट्रिक्ट आहे. तर इथे ते नंतर ते जॉब सोडून गेले आणि त्यांचं जे काही ऑर्गॅनिक फार्म आहे ते त्यांनी नंतर तिथे करायला सुरुवात केली. ॲक्च्युअल त्यांना खरं तर writers attempt to find good variety of traditional rice to grow as against the hybrids used by the other farmers. खरं तर त्यांना काय करायचं, त्यांचा प्रयत्न काय होता की जे काही ट्रॅडिशनल राईस आहे गुड व्हरायटीचं ते जास्तीत जास्त प्रमाणात ग्रो करणं, वाढवणं असा त्यांचा प्रयत्न होता. आणि हायब्रिड जे काही चालू आहे आता, अदर फार्मर जे इतर फार्मर्स ते म्हणजे ग्रो करायला सुरुवात केलेली आहे. हायब्रिड्स पद्धतीने पिकं घेतली जातात, पटकन पीक यावं 3-4 महिन्यासाठी, म्हणजे वर्षातून 2-3-4 पिकं अशी घेता येतील अशा पद्धतीने लोकांचा, शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. तर हायब्रिड शेती त्यांना मान्य नव्हती. त्यांना आपली ट्रॅडिशनल जी काही लॉंग टाईम ड्युरेशन लॉंग घेणारी अशी असली तरी चालणार होती, पण गुड व्हरायटी ऑफ ट्रेडिशनल कोणतंही त्यांना त्याकरता फार्मिंग करावं असं त्यांचा विचार किंवा त्यांचा प्रयत्न जास्तीत जास्त पद्धतीने होता. त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे, सांगितले बघा, हिज बुक मूव ओव्हर मायक्रोचिप स्ट्रेसेस इज ट्रान्झिशन फ्रॉम टेकी टू फार्मर ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 इयर्स. ओके, त्यांच्या वयाच्या जवळजवळ म्हणजे 15 to 17 इयर्स त्यांना ते म्हणजे बुक लिहिण्यासाठी लागलेले आहेत. आणि मूव ओव्हर मायक्रोचिप्स हे जे काही बुक आहे तर ते त्यांनी लिहिलेलं आहे. इट वॉज नॉट अ करिअर चेंज बट अ लाईफस्टाईल चेंज आय वॉज लुकिंग फॉर. आणि त्यांच्या लाईफमधला सगळ्यात मोठा चेंज हा काही करिअरमधलाच नव्हे, तर एक लाईफस्टाईल जी आहे, जीवनशैली त्यांची बदलून गेलेली आहे असं ते सांगतात. कारण त्यांचा डिसिजन आहे, तो डिसिजन हा त्यांचा विलेजकडे जाण्याकडे भाग पडतो. निर्णय हा त्याचा विलेजकडे जायला भाग पडतो. ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसाइड. आणि त्यांना आग्रह असा झाला जातो ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं. ही वॉज रिझोल्युट इन स्पाईट ऑफ न्युमरस चॅलेंजेस विच ही फेस्ड.
आणि त्याकरता ते एकदम फर्म होते, निश्चयी होते, काही चॅलेंजेस घ्यायला तयार होते, पुष्कळ चॅलेंज आले तरी ते तयार होते. टुडे नॉट ओनली डज ही डिलिव्हर लेक्चर्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग बट ऑल्सो हॅज जॉईन हँड्स विथ ऑर्गॅनिक फार्मर्स अँड NGOs वर्किंग इन द ऑर्गॅनिक field to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. तर आज ते काय सांगतात की बरेचसे लेक्चर्स ते काय नुसते काही ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दलच भाषण देत आहेत असं नाही, तर त्यांनी काही असे NGOs आहेत, ते NGOजना पण मदत म्हणजे त्यांच्याबरोबर ते चाललेले आहेत पुढे, आणि काही ऑर्गॅनिक फार्मर्सलाही बरोबर घेतलेलं आहे आणि एकत्र मिळून ते काम करत आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी, असं ते सांगतात. आणि त्या ऑर्गॅनिक फार्मिंगचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रसार ते करत आहेत. आणि ते म्हणतात की आम्हाला ही शेती जी काही आहे, ॲग्रिकल्चर जी आहे, ते डिस्ट्रॉय नाही करून द्यायची, ॲटलिस्ट ते आम्हाला लँड जी आहे ती सेव्ह करून ठेवायची आहे आणि तिची सुरक्षितता जपायची आहे, असं आपल्याला व्यंकटेश्वर अय्यर म्हणतात. तर त्यांनी हे आता लिहिलेलं आहे, जे द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस. तुम्हाला थोडक्यात कळलंच आहे असेल की कशाबद्दल आहे. त्यांना म्हणजे ट्रॅडिशनल कोणतीही शेती करायला आवडते, तर कदाचित अ सेंट ऑफ राईस म्हणजे ह्यामध्ये ह्या लेसनमध्ये ट्रॅडिशनल राईसवरती जास्त भर देण्यात दिला असेल, हे तुम्हाला लक्षातच आलं असेल. तर आपण लगेचच चालू करू लेसनमध्ये काय आहे ते. द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस, पेज नंबर 26. द फर्स्ट क्रॉप. त्यांनी काय सांगितलं बघा, पहिलं क्रॉप आता बघा. जेव्हा त्यांनी क्विट केला जॉब 2004 मध्ये, आणि लगेचच ते पहिलं क्रॉप जे ते गावी आले जेव्हा पेट विलेजला, त्याच्यानंतर त्यांनी पहिलं क्रॉप घेतलं. त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन लगेचच त्यांनी दिलेली दिसून येते. काय सांगतात, इट वॉज एप्रिल 2004. आय स्टूड in the middle of the lush green field of moog, green gram, and looked around me. It was just before sunrise and the sky was turning a bright orange. The ground was damp and the leaves were shining with dew. My bare feet were muddy as I walked around uh, gingerly inspecting the plants. Okay. आता बघा, lush means what? Lush means thick or dense. Thick or dense. घनदाट आपण असं म्हणू शकतो. आणि मूग, ग्रीन ग्राम. ओके, हिरवे मूग. डॅम्प means wettish, ओलं, moist. डॅम्प. गिंगरली means very cautious or careful किंवा carefully. अतिशय काळजीपूर्वक असं. तर काय सांगतं ते, एप्रिल 2004 होता तो, आणि मी जॉब सोडलेला होता, आणि मी माझ्या जेव्हा गावाकडे गेलो पेट विलेजला, तेव्हा फार्मिंग करायला सुरुवात केली. माझं पहिलं क्रॉप जे आहे ते आणलं, आणि मी एके दिवशी असंच शेतामध्ये गेलेलो होतो, मिडल ऑफ द लश ग्रीन फील्ड ऑफ मूग, आणि तेव्हा मुगाची शेती मी केलेली होती. आणि त्याच्या दाट अशा त्या मुगाच्या शेतीमध्ये मी उभं होतो, आणि बाजूला मी बघत होतो, आणि त्यावेळेसच सनराईज वगैरे झालेलं होतं, आणि सनराईजच्या आधी थोडंसं, आणि स्काय वॉज टर्निंग टू ब्राईट ऑरेंज, आणि सनराईज होऊन आता स्काय टर्निंग टू ब्राईट ऑरेंज लगेचच होणार होतं. द ग्राउंड वॉज डॅम्प, आणि ग्राउंड जे होतं सगळं ते त्यांच्या पायामध्ये त्यांनी चप्पल वगैरे घातलेली नव्हती, त्यामुळे बेअर फीट होते ते, आणि मडी सगळं चिखल पायाला वगैरे लागत होतं, आणि ग्राउंड त्यांना एकदम मॉइस्ट असा, म्हणजे एकदम ओलसर असं, वेटिश असं वाटत होतं. आणि जे काही मग ल्यूज आहेत, पानं जे आहेत, ते पानं सुद्धा त्या दवबिंदूमुळे वगैरे पानावर जे पडलेले आहे, त्यामुळे ते शायनिंग चकाकत होते, शायनिंग दिसत होते. आणि ते केअरफुली, म्हणजे व्यवस्थित काळजीपूर्वक असं सगळं प्लॅन्टला सगळीकडे बघत, सगळं निरीक्षण करत चाललेले होते, किंवा चालत होते, असं त्यांना बोलायचं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. अराउंड मी वर रोज ऑफ चिकू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलेज ऑफ मूग. ते म्हणतात काय, माझ्या आजूबाजूला कशाच्या लाईन होत्या, तर चिकू ट्रीज आजूबाजूला मोठी मोठी लावलेली होती, आणि खाली डेन्स म्हणजे मग सांगितलं तुम्हाला की लेस सारखंच मिनिंग, थिकेस्ट एकदम. फॉलेज ऑफ मूग, फॉलेज म्हणजे काय, तर ल्यूज ऑफ प्लॅन्ट्स ऑफ मूग म्हणू शकतो आपण इथे, ल्यूज ऑफ अ ट्री किंवा प्लॅन्ट. ओके. तर हे जे काय मुगाची शेती तिने केलेली होती ग्रीन ग्रामची, तर ती बरोबर चिकूची झाडं बाजूनी रो मध्ये होते, आणि
आणि त्याच्या खाली बरोबर मूग लावलेली होती आणि मूग हे घनदाट आलेले होते. ॲट दॅट पॉईंट आय कुडंट हॅव आस्क फॉर एनिथिंग मोर. आता याच्यापेक्षा मी काही सांगू शकत नव्हतं, बोलू शकत नव्हतं. द मूग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet टॉल हॅड ग्रीन पॉड्स हँगिंग आउट. आणि मुगाचं कसं आहे, मुगाची शेती ही शक्यतो 2 फुटावरतीच उंच अशी येते, त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. आणि त्याला तशी आलेलीच होती आणि त्याला ग्रीन पॉट्स म्हणजे शेल्स आलेले होते. ग्रीन हिरव्या कलरचे बघा शेल असतात, थोडंसं काट्यासारखं, थोडं छोटं 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 होती, काही टोचत नाही पण वरती शेल येतात. जर कोणी हे मुगाचे शेंगा बघितले असतील तर तुम्हाला लगेच लक्षात येईल पॉड म्हणजे काय ते. त्या शेल्स वर आलेले असतात छोटे 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 ते शेंगांच्या वरती, ते दिसायला सुरुवात झालेली असते. द पॉड्स वर नॉट येट राईप अँड देअर वॉज लाईट फर्स्ट ग्रोईंग ऑन देम. म्हणजे पॉड्स जे आहे शेल्स आहे ते काय अजून राईप म्हणजे पिकलेली नव्हती, हिरव्या ग्रीन एकदम शेंगा होत्या, असे काही ते परिपक्व झालेले नव्हते. अँड देअर वॉज लाईट फज म्हणजे एकदम त्याच्यावरती छोटी 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 मग फाईन असं हेअर असते, ग्रीन कलरचे छोटे 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 हेअर दिसून येतात बघा, फज म्हणजे ओके, फाईन हेअर ग्रोईंग ऑन देम. देअर वॉज स्टील सम टाइम बिफोर द हार्वेस्ट आय फेल्ट एक्झिलरेटेड. म्हणजे आता हार्वेस्टची कापणीची वेळ थोडीशी जवळ आलेली होती. आय फेल्ट एक्झिलरेटेड म्हणजे त्यावेळेस ऑथरला रायटरला फारच आनंद झालेला होता. व्हेरी हॅप्पी, एक्झिलरेटेड म्हणजे व्हेरी हॅप्पी होते ते, अतिशय खुश होते ते, कारण कापणीची वेळ झालेली होती, कापणी मुगाची करायला आलेली होती. I stood watching the sunrise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house, white structure in the middle of this greenery. आणि मी काय करत होतो, मी तिथे उभा होतो सनराईज वगैरे बघत ट्रीच्या बाजूने असं मस्तपैकी. आणि मग मी नंतर घराकडे वळलो आणि आय कुडंट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ दिस लँड अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. आणि माझा विश्वासच नव्हता, कारण मी ह्या शेताचा मालक होतो आणि वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. आणि मी माझ्या या पहिल्या शेतीकडे बघत होतो ॲज अ फार्मर म्हणून, शेतकरी म्हणून मी माझ्या पहिल्या शेतीकडे बघत होतो. आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ओके ॲज अ फार्मर आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड. आणि ते काय सांगतात की त्याच्यानंतर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड. आय थॉट आय वूड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग आफ्टर आय हॅड पेड. ओके, त्याच्यानंतर बघा मी काही ह्या लँडसाठी काही म्हणजे ॲडव्हान्स मनी दिलेली होती आणि लँड ॲडव्हान्स मनी देऊन खरेदी केलेली होती. आता मला ते मी पूर्णपणे आता त्याच्याशी सुसंगत राहिलेलो होतो फार्मिंगच्या बाबतीत. आता मी म्हणजे मला आता फार्मिंग माझ्या मालकीचं झालेलं होतं शेती ही. आणि बट मोरूदादा द ब्रोकर हू गॉट अस द लँड, म्हणजे मोरूदादा जे होते ब्रोकर म्हणजे एजंट म्हणा, दलाल म्हणा, जे त्यांच्याकडून शेती त्यांनी घेतलेली होती विकत. तर बोरूदादा हे जे काही दलाल होते त्यांच्याकडून मला शेती भेटलेली होती. हॅड अदर आयडियाज ऑल्सो, मग त्यांच्याकडे अजून काही आयडियाज सुद्धा होत्या. ही वॉज कीन दॅट वी प्लॅन्ड मूग ॲट वन्स. मग त्यांनीच आयडिया दिलेली होती की आपण तुम्ही काय करा तर मुगाची शेती करा आणि एकदा घेऊन बघा म्हणून. आणि म्हणून मी मुगाची शेती केली. आय वॉज नॉट प्रिपेअर फॉर दिस, मी काय त्यावेळेस प्रिपेअर केलेलं नव्हतं, ते माझं पहिलं पीक होतं, मी काय प्रिपेअर केलं नव्हतं. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सो अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट. मी फक्त बुक वाचत गेलेलो होतो आणि फक्त ट्राय केला, प्रयत्न केला. तर मोरूदादा वॉज क्वाईट फॉर्म, पण मोरूदादा मात्र फॉर्म होते, निश्चयी होते, ठाम होते. He said the season was right for sowing moog and best seeds were available in Surat in the adjacent state of Gujarat. पण ते ठाम होते आणि त्यांनीच मला आयडिया दिलेली होती आणि त्यांना माहीत होतं की हा सीझन जो आहे तो राईट सीझन आहे मुगाची शेती करण्याकरता. आणि आपल्याला त्याच्याकरता बी आणायला, बी कुठे अवेलेबल होईल तुम्हाला मुगाची शेती करायची असेल तर सुरतमध्ये आपल्याला जाऊन गुजरात स्टेटमध्ये गुजरात राज्यात जाऊन सुरतमधून आपल्याला ते बी आणावं लागेल असं त्यांनी आयडिया दिलेली होती. आणि आम्ही मग तिथून बी हे आणलेलं होतं, त्याच्यामुळे मला ही मुगाची शेती करता आली. तर हे सर्व ते मोरूदादाची
आभार मानतात, आभार व्यक्त करतात. जो मूलदादा ब्रोकर म्हणून त्यांना भेटलेला होतं, त्यांच्याकडे ती आयडिया होती. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 kilograms ऑफ मूग. मग त्यावेळेस त्यांनी किती मूग आणलेले होते तर 10 kg एवढे मूग घेतलेले होते. मोरोदादा रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लो द लँड अँड क्विकली प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. आणि मोरोदादाने काय केलं होतं, स्वतःचा ट्रॅक्टर आहे, तो ट्रॅक्टर त्यांनी त्या शेतावरती चालवलेला होता आणि तो त्यांनी भाड्याने दिलेला होता आणि आमच्या शेतावरती चालवलेला होता असं ते रायटर सांगतात. अ फ्यू डेज लेटर वी वर एन्जॉयड टू सी टायनी ग्रीन लीव्ज. आणि मग काही दिवसाचं लगेच बघितलं मी तर आम्ही तर फार खुश झालो, कारण त्याला छोटे छोटे ग्रीन लीव्ज यायला सुरुवात झालेली होती. आय हॅड नेव्हर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड वॉज थ्रिल्ड ॲट द साईट. आणि मी पहिलं कधी बघितलेलं नव्हतं, त्यामुळे मी अतिशय एक्सायटेड झालो. थ्रिल्ड म्हणजे पहिल्यांदा बघितल्यानंतर अतिशय एक्सायटेड झालो, एकदम आश्चर्यचकित झालो आणि उत्साहित झालो. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय वेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस. आणि ते सांगतात की मी कसा एक्सायटेड झालो होतो, तर जसं की मी लहान होतो म्हणजे यंग बॉय होतो तेव्हा मी पहिल्यांदाच हिबिस्कस जे आहे, टाईप ऑफ फ्लावर आहे हिबिस्कस, जास्वंद म्हणतो बघा आपण त्याला, तर ते पहिल्यांदा मी पाहिलेलं होतं जेव्हा मी यंग बॉय होतो तेव्हा मला जेवढा आनंद झालेला होता, एक्सायटेड मी झालेलो होतो, तसंच मी आता मुगाची जे काही टायनी ग्रीन लीव्ज आलेले बघून अतिशय एक्सायटेड झालेलो होतो. आय हॅड प्लांटेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विले पार्ले इन मुंबई. पण ते हिबिस्कस जे आहे ते यंग बॉय असताना त्यांनी ते कुठं रेल्वे क्वार्टर्स कडे विले पार्लेमध्ये मुंबईत त्यांनी ते प्लॅन केलेलं होतं हिबिस्कसचं ते रोपटं, आणि त्याला नंतर ते फ्लॉवर आलेलं बघून ते खुश झालेले होते. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईस. आणि मी आभार व्यक्त करतो मोरूदादाने जे काही मला ॲडवाईस दिलेलं होतं या मुगाच्या शेतीबद्दल, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. Next thing Morudada wanted to do was spray some pesticides on the plants. He claimed that it would give higher yield. This was something we didn't want to do. We were clear that we would not use any chemicals and tried to explain it to him. He reacted as if we had suggested harakiri. It took a lot of convincing to ensure that Morudada and his friends didn't use any chemicals on the farm. They refused to understand how crops could grow without spray. आता बघा, अजून एक गोष्ट मोरोदादांनी त्यांना सांगितलेली होती की ते मोरोदादांची इच्छा अशी होती की त्या प्लॅन्टवरती आपण काही म्हणजे काही पेस्टिसाइड्स आपण त्यावरती औषध फवारणी केमिकल्स, काही कीटकनाशक आपण यूज करूया. पण इथे आपले रायटर जे आहे व्यंकटेश्वर अय्यर हे तयार नव्हते. पण मोरोदादा म्हणत होते की लगेचच चांगलं आपल्याला उत्पादन त्याचं भेटेल, चांगले पीक निघेल. पण त्यांना ते नको होतं, व्यंकटेश्वर अय्यर यांना हे नको होतं. त्यामुळे ते क्लिअर करून टाकतात की मी कोणतेही केमिकल्स वापरणार नाही. आणि मग ते सजेस्ट करतात, वी हॅड सजेस्टेड हाराकिरी म्हणजे आपणच आपल्याला स्वतःलाच मारून टाकतोय थोडक्यात. म्हणजेच आपणच आपलं तलवारीने आपलं पोट फाडल्यासारखं आहे असं असं इथे त्यांना रिॲक्ट होऊन त्यांनी ते हाराकिरी हे शब्द वापरले आहे असं म्हणलेले आहेत ते. तर इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरूदादा अँड हिज फ्रेंड्स. पण फारच वेळ लागला व्यंकटेश्वर अय्यर यांना मोरूदादाला आणि त्यांच्या फ्रेंड्सला समजून सांगायला की केमिकल हे वापरायचं नाही शेतामध्ये ते. पण काय झालं, पण त्यांनी समजून घेतलं नाही की की बाबा स्प्रे नाही वापरता सुद्धा क्रॉप्स काही वाढू शकतं, ह्याला काही त्यांनी समजून घेतलेलं नव्हतं. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed no bribes to get the work done. आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये कॉन्ट्ररी चालू होती, थोडीशी संघर्ष चालू झाला आणि शेवटी निसर्ग हा त्याचं काम करत असतो असं तिथे सांगितलं गेलं. निसर्गापुढे कोणतीही गरज म्हणजे लाचची वगैरे गरज नाही, नो ब्राइब्स. ओके, ते त्याचं काम व्यवस्थितरित्या करत असते निसर्ग. सो इट वॉज हार्वेस्ट टाईम. आता हार्वेस्ट टाईम आलेला आहे, कापणीचा टाईम होता आणि आम्ही मॅनेज केलं सर्व. आणि मुगाची शेती जी आहे तर मुगाच्या शेतीमध्ये 10 kgचं जे सीड लावलेलं होतं त्याचं जवळजवळ 300 किलोग्रॅम इतकं उत्पादन आलं. अँड ऑफुल लॉट ऑफ मूग अँड विथ इट लॉट ऑफ कॉन्फिडन्स. आणि एवढं लार्ज, ऑफुल मीन्स लार्ज येतं म्हणायचं आपण, लार्जर क्वांटिटी किंवा लार्जमध्ये. तर एवढं लार्जर क्वांटिटीमध्ये मूगचं आलेलं बघून
उत्पादन मला फार कॉन्फिडन्स आला आहे. नाव आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल अँड इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाउट केमिकल्स. आणि मग ते खात्री झाली त्यांना की रायटरला आपले की आपलं हे जी काही जमीन आहे ती सुपीक आहे, आपल्याला पॉसिबल आहे, शक्य आहे, आपण ह्यामध्ये कोणतेही केमिकल न वापरता अजून काही पिकं घेऊ शकतो. इट वॉज मेजर मॉरल बुस्टर. आणि त्याकरता तो मोठा मॉरल बुस्टर म्हणजे काय तर मोर कॉन्फिडंट इट वॉज मेजर मॉरल बुस्टर. आणि त्यांच्याकरता तो मोस्ट काय होता किंवा सॉरी मोर कॉन्फिडन्स होता असे ते सांगतात. तर अशी पहिल्या क्रॉपची बद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. नेक्स्ट काय सांगितलं आहे बघा, द सेंट ऑफ राईस. आता बघा, द फर्स्ट इयर आय वॉज लेट फॉर द राईस सोईंग सीझन अँड आय हॅड टू रिझॉर्ट टू ग्रोईंग द GR4 व्हरायटी that was short time and recommended by the agriculture officers at Kosopar. तर काय सांगतात की पहिल्या वर्षी काय झालं, मला थोडं लेट झालं राईस सोईंग सीझन करता. जे काही तांदळाची शेती होती ती तांदळाची शेती मला तयार करायची होती, तर पण मला लेट झालेलं होतं. आय हॅड रिझॉर्ट टू ग्रोईंग द GR4 व्हरायटी. म्हणजे माझ्याजवळ कोणता चॉईसच नव्हता. मग चॉईस नसल्यामुळं मी काय केलं, तर GR4 व्हरायटीचं जे काय आहे राईसचं सीड, तर तेच मी सो केलं, म्हणजे पेरलं. मला दुसरा पर्यायच नव्हता. आणि ते तर ट्रॅडिशनल राईस नव्हतं, ते तर हायब्रिड राईस होतं. आणि शॉर्ट टर्ममधलं होतं ते पीक, म्हणजे 2-3 महिन्यातलं पीक येण्यातलं होतं ते. आणि हे कोणी मला सुचवलेलं होतं, ते ॲग्रिकल्चर ऑफिसर जे होते कोसवाडचे, त्यांनी मला सजेस्ट केलेलं होतं, रिकमेंडेड म्हणजे सुचवलेलं होतं. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट वी वूड स्टार्ट अर्ली. पण मी दुसऱ्या वर्षी मात्र ठरवलेलं होतं आता आपण लवकरच घ्यायचं पीक. आता तर लेट झालेलं होतं आणि त्यामुळे ते पीक घेतलं, ते पण कसबाडच्या ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या सूचनेनुसार. आता काय करायचं, नेक्स्ट इयरला मी आधीच घेणार, जेणेकरून ट्राय टू फाइंड सम गुड ट्रेडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. आणि मग नेक्स्ट इयरला मी लवकर घेणार, त्यामुळे मग मला गुड जे काही ट्रेडिशनल व्हरायटीचं राईस जे आहे ते मला तिथे पेरायचं आहे. पारंपरिक पद्धतीचं जे काही तांदूळ आहे त्याचं बी वगैरे मला तिथे पेरायचं आहे, तर आधीपासूनच सुरुवात करावी लागेल असं नेक्स्ट इयरला असं रायटर बोलतात. वी हॅड रीड अबाउट ट्रेडिशनल व्हरायटी ऑफ राईस अँड न्यू दॅट दे डिडंट रिक्वायर व्हेरी हाय इनपुट्स ऑफ फर्टिलायझर्स. मग त्यांना माहीत आहे, ते काय म्हणतात की ट्रेडिशनल राईस जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा आपल्याला एवढे काही इनपुट्स भरपूर प्रमाणात भेटत नाही. फर्टिलायझर्स व शेती असते ती, त्यामुळे दीज व्हरायटीज वर ऑल्सो क्वाईट स्ट्रॉंग अँड रेजिस्टर पेस्ट्स. पण ही शेती असते ती क्वाईट स्ट्रॉंग असते. आणि वी वर शुअर दॅट इट वॉज दिस टाईप ऑफ राईस दॅट वूड ग्रो वेल इन आवर फार्म वेअर वी डिडंट यूज एनी केमिकल्स ॲट ऑल. Our previous year's experience and low yield had taught us a lesson, and we were sure we would not plant hybrids this year. पण ते अजून एक सांगतात की लास्ट म्हणजे अगोदरच्या वर्षी माझा एक्सपिरियन्स सांगतोय असे म्हणतात रायटर की जे काय मी ते ॲग्रिकल्चर ऑफिसर होते कसबडचे, त्यांच्या सल्ल्यानुसार जे काय मी राईस तिथे घेतलं GR4 क्वालिटीचं, पण त्यामधून मला काही मोठ्या प्रमाणात उत्पादन नाही मिळालं. तर त्यातून मला लेसन शिकून गेला की काय, तर मी काय हायब्रिड कोणती शेती करणार नाही. हायब्रिडमधूनही कमीच उत्पादन मिळतं. मी ट्रॅडिशनल पद्धतीची शेती करणार, त्याला वेळ लागला तरी चालेल. मग नंतर बघा काय होतंय, तर इन एप्रिल 2005 वी स्टार्टेड टू लुक फॉर अ गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस. इट वॉज वन ऑफ आवर नेबर्स इन द विलेज, अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई हू ओन लँड, हू सजेस्टेड दॅट वी प्लॅन्ट अ लोकल सेंटेड व्हरायटी ऑफ राईस. आता बघा, एप्रिलच्या 2005ला काय केलं, तर आम्ही सगळ्यांनी जे ट्रॅडिशनल राईस आहे तर ती शोधायला, चांगली व्हरायटी ती शोधायला सुरुवात केली. आणि आमचे जे काही शेजारी आहेत एक विलेजमधले, आणि एक शेजारी आहे ते कोण होते, तर ते मुंबईमधले एक बिझनेसमॅन होते. त्यांनी ती शेती घेतलेली होती आमच्या शेजारी होती. त्यांनी सजेस्ट केलेलं होतं आम्हाला की इथे लोकल एक व्हरायटी जे ज्याला राईसला वास येत आहे असं राईस त्यांनी सजेस्ट केलं होतं की ते प्लॅन करायचं म्हणून. ते प्लॅन करा किंवा ते ग्रो करा म्हणून. तर मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेठ हॅड स्विच ओव्हर टू हायब्रिड्स. आणि जे काही पेठ विलेजमध्ये बरेचसे फार्मर जे काय आहे त्या गावातले, तर त्यांनी जवळजवळ हायब्रिड्स पद्धतीने शेती करायला पूर्णपणे थांबवलेलं होतं. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट आय वॉज क्रेजी टू आस्क फॉर द देशी व्हरायटी ॲज दे कॉल्ड इट. आणि
देशी व्हरायटीचं जे काय आहे कोणतंही पीक, तर त्या बाबतीत यंगर जनरेशन जे आहे फार्मर लोकांचे, तर ते मला थोडंसं क्रेझी बोलतं त्या बाबतीत. माय रेग्युलर विजिट्स टू द विलेजेस अराउंड सर्चिंग फॉर गुड ट्रेडिशनल व्हरायटी also didn't yield any results and we were almost giving up hope. पण काय झालं की माझी रोजची विजिट तिथे व्हायला लागली विलेजमध्ये, आणि कारण अशी जे काही ट्रेडिशनल व्हरायटीचं राईस आहे ते शोधण्याकरता. पण मला असं नेहमीच्या विजिटमधून मला लक्षात आलं की तिथे आता काही सध्या तरी कोणी हे काही ट्रेडिशनल राईस आहे ते करत नाही आहे असा रिझल्ट त्यांच्यासमोर आला. ते सर्वांनी ते म्हणजे पीक घ्यायला पूर्णपणे सध्या जे लोक आहे तिथे यंग जनरेशनसुद्धा, तर ते यंग फार्मरसुद्धा, तर ते घेत नाही आहेत असं लक्षात आलं. आणि मग त्यांनी त्यांचा होप सोडून दिला शोधण्यासाठीचा ट्रेडिशनल व्हरायटीचं राईस जे आहे ते. देन I decided to give it one last try and spoke to Baban's father, some other elders. After many meaningful conversation, they mentioned the name of Kasbai. आणि मग तो जो काही विलेजमधला एक विलेजर आहे बबनच्या वडिलांशी त्यांचं बोलणं होतं, आणि काही अजून एल्डर्स असतील मोठी लोक गावामध्ये त्यांच्याशी, तर त्यांच्यातून त्यांच्या कॉन्व्हर्सेशन, त्यांच्या संभाषणातून एक ट्रॅडिशनल जे काही पारंपरिक जे काही राईस आहे, तांदळाचा प्रकार आहे, त्याची जात कसबाई एक उत्पादन चांगल्या पद्धतीने परंपरागत राईस किंवा तांदळाचं आहे, ज्याच्यातून भरपूर प्रमाणात पूर्वीच्या काळी पीक निघत असे हे थोडंसं त्यांच्या लक्षात आल्यानंतर, कसबाई इज अ ट्रेडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी विच हॅज distinct aroma, though much milder than basmati. It is a long duration crop and most of the older people remember growing it years ago. But they all shook their heads when I asked them about the seeds and told me that it had disappeared. आता हे कसबाई हे जे काय आहे पारंपरिक असं जास्त वेळचं तांदळाचा एक प्रकार आहे, आणि त्याला सुद्धा एक चांगला सुखमय असा प्लेझंट असा स्मेल आहे, अरोमा आहे, आणि असं आहे. पण थोडासा वासवितेपेक्षा कमी असतो. पण हे जे आहे लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे, जास्त कालावधीचं पीक आहे, आणि ओल्डर पीपलला सगळं ते आठवते की काही वर्षापूर्वी हे मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं. गावातली जी काही ओल्डर पीपल आहे त्यांना माहीत आहे. तर मी जेव्हा ही चौकशी करायला सुरुवात केली त्या कसबाईच्या बीबद्दल, तर ते मला जे काही गावातले काही आता ओल्डर झालेले लोक आहेत त्यांनी मला ते आता सध्या तरी ते डिसअपिअर झालेलं आहे, कोणी करत नाही, अदृश्य झालेलं आहे असं सांगायला सुरुवात केली. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. We decided that if we did manage to get some seeds, this would be a great rice to grow. I thought the government may know something about it. A visit to the agriculture officer was enlightening. He had not even heard of this rice variety. पण इथे काय आपले रायटर काय थकले नाहीत की आपल्याला लगेच अदृश्य झालेलं आहे आणि आपल्याला सीड भेटणार नाही या विचाराने. तर ते ठरवतात की काय नाही, आपण गव्हर्नमेंट जे काही ॲग्रिकल्चर ऑफिस आहे, सरकारी कृषी ऑफिस जे आहे, तर तिथे आपण भेट द्यायची आणि त्यांना विचारायचं या बाबतीत. तर जेव्हा ते जातात तेव्हा जे कृषी अधिकारी असतात ते पण ह्या बाबतीत त्यांनाही काही माहिती नसते. एनलाइटिंग म्हणजे एवढं काही त्यांना त्याचं ज्ञान नसते, आणि ही हॅडंट इवन हर्ड ऑफ दिस राईस व्हरायटी. आणि त्या कृषी ऑफिस जो काय अधिकारी आहे त्यांनी पण कधी हे कसबाई नाव ऐकलेलं नव्हतं त्याचा प्रकार. ही सेड द विलेजर्स were taking me for a ride and there was no rice by this name. He rattled off the names of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. तर त्यांनी त्याच्याऐवजी टॉक रॅपिडली, रॅटल्ड मीन्स टॉक रॅपिडली, तर त्यांनी तर इतरच नावं काय आता सध्याची जी हायब्रिड्स घेतले जाणारे तांदळाचे प्रकार आहेत त्याची नावं सांगायला सुरुवात केली, आणि त्यांनी थोडंसं मला फ्रीमध्ये काही ट्रायल करता बिना पैसे घेता काही दिलं तांदूळ. आणि कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग टाइम विथ हिम आय मूड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. मग मी माझ्यावरती थोडंसं म्हणजे टायमिंग वेस्ट झाला आहे म्हणत थोडंसं स्वतःवरती दोष देत नंतर मी तिथून लगेच नेक्स्ट डेस्टिनेशनला तिथून हल्लो असं रायटर सांगतात. दिस टाइम इट वॉज आदिवासी महामंडळ ॲट
कसा which buys rice from the आदिवासी villagers on behalf of the government. आणि ते आदिवासी महामंडळाचं कसा इथे जे आहे, तर तिथे आदिवासी विलेजर्स आहेत, ते आदिवासी विलेजर्स काही राईस खरेदी किंवा खरेदी करत होते. buys rice from the आदिवासी villagers on behalf of the government. Kasbai didn't figure in their files. A good indication why people didn't grow it anymore. आता थोडंसं का बरं कसबाई अजून कुठेही दिसत नाही, कुठं फाईलमध्ये गव्हर्नमेंटच्या फाईलमध्ये सुद्धा कुठेच त्याचं नाव नाही आहे. मग पीपल हे का पिकवत नाहीत, तर द मार्केट इज सेल्फ डिडंट रिकॉग्नाइज द राईस. मार्केट सुद्धा ह्या राईसला ओळखत नाही. सो इफ वी ग्रीव इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. आणि जर आपण ते घेतलं त्याचं उत्पादन, तर सुद्धा उत्पादन आलं, समजा ते पेरलं तरी सुद्धा ते सेल होणार नाही. हावेवर द ऑफिसर इन्चार्ज हिअर हॅड मोर नॉलेज ऑफ राईस अँड डीड रिमेंबर कसबाय बिंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स ॲगो. आणि जो कृषी अधिकारी आहे तो सुद्धा म्हणजे त्याला पण जादा नॉलेज असते, ज्ञान असते तांदळाचं वगैरे सगळ्या गोष्टीचं. तर त्यांनी फार कमी वेळा म्हणजे काही वर्षापूर्वी ते नाव ऐकलेलं होतं असं ते म्हणतात, असं ते सांगतात. लुकिंग फॉर देवहंडा अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन वेअरिंग अ कॅप सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन ए चारपॉय. जेव्हा मी धाणेवरी मध्ये बबन बरोबर गेलो, तेव्हा देवहंडा एक विलेजर आहे तो भेटला आणि त्यांनी आम्हाला एका ओल्ड मॅनची म्हणजे जो वयस्कर माणूस आहे ज्याने कॅप वगैरे घातलेली होती, तर त्याची भेट घडवून दिलेली होती. आणि तो ओल्ड माणूस हा त्याच्या घराच्या पुढे जे काही कॉट आहे चारपॉई म्हणजे आहे त्याच्यावरती बसलेला होता. अँड एक सरपंच ऑफ द विलेज ही हॅड एकर्स ऑफ लँड, ह्यूज हाऊस अँड लार्ज फॅमिली. आणि तो मनुष्य हा एक सरपंच होता विलेजमधला आणि त्याला भरपूर काही एकरी शेती अशी होती आणि मोठं घर होतं आणि लार्ज फॅमिली होती. आफ्टर एक्सचेंजिंग द युजल प्लेजंट्रीज वी केम टू द टॉपिक ऑफ कसबाई. आणि आमचं जेव्हा कन्व्हर्सेशन झालं तेव्हा आमचं संवाद वगैरे त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर प्लेजंट्री म्हणजे पोलाईट जे काही एक्सचेंज आहे म्हणजे आम्हाला बोलायचं होतं, तर आम्ही टॉपिकवरती बरोबर आलो. कसबाईचा जो काही टॉपिक होता त्याच्यावरती आलो. द मिअर मेन्शन ऑफ कसबाई अँड देवहंडा ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. आणि देवहंडाने ते लगेचच संवाद चालू ठेवला. आणि ड्रिफ्टेड म्हणजे ॲक्ट करणे, कृती करणे. देवहंडाने म्हणजे पास्टमध्ये जे काही कसबाई घेतलं जायचं पूर्वीच्या काळी त्याच्याबद्दल थोडंसं विषय चालू केला. ही आईज टर्न ड्रीमी. त्यावेळेस ओल्ड माणूस जो आहे एक सरपंच त्याचं एकदम आईज असे ड्रीमी झाले, स्वप्नात गेले म्हणजे मागं भूतकाळात गेले. अँड विथ अ ट्रेम्बल इन हिज व्हॉइस ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाईम ग्रीव ओनली कसबाई. आणि मग एकदम त्या जो सरपंच आहे विलेजमधला त्यांचा एकदम आवाज पण असं व्हायब्रेशन, ट्रेम्बल म्हणजे कापत असं व्हायब्रेशन यायला लागलं की त्यावेळेचं काय विलेज होतं, त्यावेळेस काय मोठ्या प्रमाणात म्हणजे कसबाई हे जे काही तांदळाचा प्रकार आहे तो त्याचं उत्पादन घेतलं जायचं. ही सेड देअर वॉज अ टाईम वेन पीपल पासिंग आवर विलेज ड्युरिंग लंच टाईम वुड बी फोर्स टू स्टॉप अँड आस्क फॉर अ मील. आणि मग ते सांगतात की जेव्हा एक सरपंच सांगतात की जेव्हा त्यावेळेस म्हणजे पीपल जेव्हा जवळून असं बाजूने वगैरे जायचे किंवा विलेजमधून जायचे तेव्हा लंच टाईम वगैरे च्या वेळेससुद्धा प्रत्येकाला कोणी येण्या जाणाऱ्याला म्हणजे थांबवलं जायचं आणि फोर्सफुली थांबवलं जायचं आणि जेवणाची ऑफर दिली जायची. तर इतका त्या कसबाईला एकदम असा टेम्पटिंग ॲलोरिंग अरोमा होता, म्हणजे सुहास किंवा सुगंध इतका छान होता, भुरळ पाडणारा असा सुगंध होता तो कसबाई या राईसचा, तांदळाचा. असं ते एक सरपंच अनुभव सांगतात. द एंटायर एरिया वुड हॅव दिस हिडी अरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक्ड द सेम राईस. आणि तिथला एरिया जो होता तो एकदम सगळीकडे त्या एरियामध्ये मस्तपैकी असा सुगंध चांगला जो काही तांदळाचा सुगंध आहे कसबाईच्या तो पसरलेला असायचा, स्ट्रॉंग इफेक्ट त्याचा, त्यामुळे सगळीकडे त्या एरियामध्ये भर असायचा. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये ते जो तांदूळ आहे तो शिजवला जात असे, त्याचा वास सगळ्या एरियात पसरलेला असायचा. टुडे ही सेड नो वन ग्रीव कसबाई अँड एव्हरी वन हॅड शिफ्टेड
टेम्पटेड ग्रोईंग न्यू हायब्रिड व्हरायटीज. पण आज मात्र कोणीच ते राईस कसबाई हा तांदूळचा प्रकार कोणीच घेत नाही. तर आता नवीन जे काही आहे हायब्रिड जे आहे पटकन हायब्रिड संकरित असं व्हरायटीचं संकरित प्रकारचे पूर्णपणे तांदळाच्या प्रकारे ते घेतले जातात, त्याची पिकं घेतली जातात असं ते बोलतात. ही क्लेम्ड ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू ईट दिस राईस दॅट वॉज सो इन्सिपिड. आणि ते त्यावरती क्लेम करतात, दावा करतात किंवा ते म्हणतात की उगीचच आता फोर्स केला जातो की हे या प्रकारचं राईस जे आता हायब्रिड आहे ते खायला वगैरे, त्यामध्ये काहीही टेस्ट नाही. इन्सिपिड म्हणजे लॅकिंग फ्लेवर टेस्टलेस असं, त्यामध्ये कसलाही रस किंवा चव राहिलेली नाही असे एक सरपंच जे विलेजर्स आहे, रोड विलेजर्स हे सर्व एक्सपिरियन्स सांगतात. विथ ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन फार्मर्स वर टेम्पटेड टू ग्रो सेकंड क्रॉप अँड कसबाई being a long duration rice was replaced by the shorter duration hybrid so that the harvest could be done earlier. This ensured that the farmers would take up a second crop. मग सांगतात इथे अनुभव की काय फरक आहे त्यामध्ये. विथ द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन, आता नवीन जर इरिगेशन अप्रोच आलेला आहे, दृष्टिकोन आलेला आहे की फार्मर्स आता काय झालेलं आहे, जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी आता सेकंड म्हणजे 2-2 पिकं आपल्या शेतातून काढायला तयार झालेले, एका पिकावर डिपेंड राहत नाहीत. एक पीक जेव्हा ट्रेडिशनल पीक घेतलं जातं त्याला जास्त कालावधी लागतो, त्यामुळं कालावधी जास्त लागल्यामुळे 7-8 महिने तरी एखाद्या पिकाला लागण्याची शक्यता असते. पण हल्लीचे शेतकरी काय झालेलं आहे, हायब्रिड पद्धतीने शेती करत असल्यामुळे शॉर्टर ड्युरेशनमध्ये कमी कालावधीत येणारे कोणतंही संकरित पीक ते घेतात आणि जेणेकरून त्याचं पीक उत्पादन पटकन मिळावं, कापणी लवकर व्हावी आणि दुसरं-तिसरं पीक घेता यावं वर्षातून, असं ते विचार करत असल्यामुळे आणि त्याचं फार्मर्स सेकंड क्रॉप घ्यायला लगेच तयार होतात. त्यामुळे अशा पद्धतीची शेती जास्तीत जास्त नवीन अप्रोच पद्धतीने, नवीन दृष्टिकोना पद्धतीने चालू झालेली दिसून येते. आय आस्क वाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. नो वन फोर्स्ड हिम टू, डिड दे? He smiled and replied that their fields didn't have fences. मग and once the harvest was over, the cattle were released into the fields. काय मग आपले व्यंकटेश्वर अय्यर जे आहेत, रायटर जे आहेत, जे आहेत ते मग विचारतात की मग तुम्ही जर इतके नाखुश आहात या हायब्रिड संकरित उत्पादनाबद्दल, संकरित प्रकाराबद्दल तांदळाचे वगैरे, मग तुम्ही का फोर्स करत नाही इतरांना की असं का घेताय पीक म्हणून कसबाई वगैरे ट्रॅडिशनल जे पारंपरिक प्रकार आहेत तांदळाचे का ते पेरत नाही? तेव्हा त्याच्यावरती ते एक सरपंच हसतात आणि उत्तर देतात की माझ्या तरी म्हणजे तुम्ही काय घेत नाही असं पण विचारल्यानंतर ते सांगतात की माझ्या शेतामध्ये डिनट हॅव फेंचेस म्हणजे वॉल कंपाऊंड नाही आहे. आणि जेव्हा कापणीची वेळ वगैरे येते तोपर्यंत काय होतं, तर जेव्हा गुरे वगैरे सोडलेले असतात ते डायरेक्ट माझ्या शेतामध्ये घुसतात आणि इफ माय फील्ड्स अलोन हॅज कसबाई इट विल बी ट्रीट फॉर द कॅटल, ही एक्सप्लेन. आणि जर मी माझ्या शेतामध्ये जर कसबाई घेतली तर ते काय होईल, तर ते गुरांचेच खाद्य होऊन जाईल, कारण माझ्या शेताला कंपाऊंड नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं असतं. देन समटाईम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी, ही लॅमेंटेड. पण ते खरंच ते म्हणतात की ते हे सांगतात आणि त्यांचं जे काही लॅमेंटेड म्हणजे काय, तर फारच त्यांचं ते सांगण्याची पद्धती होती किंवा ते त्यांच्या ते बोलण्यातून दुःख दिसून येत होतं, एक्सप्रेशन ऑफ ग्रीफ. तर कम्युनिटी समाजाबद्दल हे जे काही लाईन त्यांनी बोललेले आहे किंवा जे काही माहिती सांगितलेली आहे त्याबद्दल ते तसं दुःखाने बोलत होते. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. ते काय म्हणतात, हायब्रिड जे काही संकरित आहे पीक कोणतं पण तर त्याला जास्त प्रमाणात पाणी लागतं, खतं लागतात, औषधं लागतात. ही सेड दॅट यील्ड्स वर गुड इनिशियली बट ऑफ लेट. गुड आहे, उत्पादन त्याचं चांगलं आहेच, पण बऱ्याच प्रमाणात ते हॅड रिड्यूस अ लॉट, म्हणजे शेतीचा जो काही कस आहे म्हणतो तर ते मोठ्या प्रमाणात ते रिड्यूस करतात, कमी करतात असंही ते बोलून जातात. बिसाइड्स ही सेड दॅट इच इयर दे हॅड नो इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ युरिया अँड पेस्टिसाइड दे यूज. त्याखेरीज ते म्हणतात की प्रत्येक वर्षी त्यांची काही युरियाची क्वांटिटी आहे, युरियाचं प्रमाण आहे किंवा पेस्टिसाइड जे आहेत औषधं केमिकल ते वापरतात, तर ते सारखं प्रत्येक वर्षी ते वाढत राहते. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड्स हॅड ॲन इनसॅटेबल ॲपिटाईट फॉर केमिकल्स. आणि मग काय होतं, इनसॅटेबल म्हणजे इम्पॉसिबल टू सॅटिस्फाय, समाधान होत नाही. नवीन जे काय ते हायब्रिड जे काही संकरित घ्यायला सुरुवात करतात तर ते केमिकल्स करतात, त्या पिकाची सुद्धा इच्छा होऊन जाते. ते अशा
फवारणीमुळे, औषधांच्या केमिकल्स वापरल्यामुळे, ज्या लार्ज क्वांटिटीमध्ये युरिया वापरल्यामुळे. ही टोल्ड अस दॅट इवन व्हेन देअर वर फ्लॅश फ्लड्स इन द 60s, कसबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड. पण ते सांगतात की जेव्हा 60sमध्ये 1960च्या दरम्यान वगैरे जरी एखादा महापूर मोठा येऊन गेला तरीसुद्धा कसबाई त्यावेळेस उत्पादन केलं जायचं. तर कसबाई ही अजिबात त्या महापुरातसुद्धा एकदम ठामपणे अशी उभी पीक असायचं ते, म्हणजे ते हालतसुद्धा नव्हतं इतक्या प्रमाणात ते ग्राउंडला पकडून कसबाई तांदळाचा प्रकार जो आहे तो एकदम ठाम राहायचा, निश्चय राहायचं, ते महापुराला सुद्धा हलत नव्हतं. ही फॉन्डली रिमेंबर हाऊ द राईस वॉज स्टील स्टँडिंग वेन दे ऑल रिटर्न टू द विलेज आफ्टर द फ्लड्स हॅड रिसिडेड. पण आता जर त्यांना हे सर्व गोष्टी आठवतात की कसं म्हणजे ते एकदम न डगमगता, न हलता, रिसिडेड म्हणजे टू मूव्ह बॅक, न हलता वगैरे एकदम स्थिर राहायचं. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ राईस. आणि खरी तीच क्वालिटी आहे, तीच ताकद आहे त्या तांदळाच्या प्रकाराची. बट लुक व्हॉट वी हॅव डन, ही रिव्ड म्हणजे रिग्रेटली और बिटरली. पण ते म्हणतात बघा आता काय आपण आता हे सर्व केलेलं आहे, काय बोलणार, म्हणजे ते एकदम दुःखाने असे ते बोलतात, संपलेलं आहे. वी हॅव डन. ओके. As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit, the Kasbai seeds. Went on reminiscing means remembering a story about past event. आठवण होते जे काही भूतकाळात घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल, जे काही तांदळाचं आहे कसबाई त्याच्याबद्दल गोष्टी आठवतात. आणि आमचे विजिट जे झालेले आहे त्याचंही आम्हाला आता कसबाई सीड्स वगैरे सर्व कारण आम्हाला माहीत झालेले आहे किंवा मार्गदर्शन मिळालेलं होतं असं ते बोलतात. ही वॉज शुअर दॅट देअर वॉज नॉट सिंगल विलेजर इन दिस एरिया हू वूड हॅव द सीड्स ऑफ कसबाई. आणि आम्हाला अशी माहिती भेटली की ह्या विलेजमध्ये एरियात एकही असा शेतकरी नाही ज्याच्याकडे कसबाईचं बी आहे. According to him, the only people who still grew wheat were the Adivasis in a hamlet at the foothills of the mountain in the next village आसावरी. पण त्याच्यानुसार एक सरपंचनी थोडीशी त्यांच्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं की फक्त अशाच ठिकाणी जे लोक आहेत जिथे तुम्हाला कसबाईचं सीड भेटू शकतं. तर एक आदिवासी गाव आहे, खेडा आहे, जे माउंटनच्या पायथ्याशी आहे आणि त्या विलेजचं नाव आहे, आदिवासी लोकांचं खेडेगाव आहे, त्यांचे झोपडे आहेत. तर ते विलेज आहे आसावरी नावाचं. तर तिथे तुम्हाला वी बीड फेअरवेल टू देऊ हंडा हू लविंगली ब्लेस्ड अस अँड सेड महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाई. तर आम्ही लगेचच तिथे बाय बाय केला आणि देऊ हंडा वगैरे बाय बाय केला आणि ब्लेसिंग्स वगैरे घेतल्या. महालक्ष्मी जी काही तिथली लोकल गॉडेस होती तिचं आम्ही म्हणजे आशीर्वाद घेतले आणि लगेचच आम्ही नंतर नेक्स्ट आसावरी विलेजकडे निघालो. इन आसावरी विलेज वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट. आसावरी विलेजमध्ये आल्यानंतर सरपंच म्हणजे आम्ही सरपंचची मदत घ्यायची ठरवले. पण आमचं तिथलं लोकल डायलेक्ट म्हणजे फॉर्म ऑफ लँग्वेज. आता तिथली त्या लोकांची लँग्वेज आम्हाला काही एवढी काही जमत नव्हती, आम्ही फ्लुएंट नव्हतं. म्हणून तिथल्या सरपंचाने आमच्याबरोबर ही सेंट हिज असिस्टंट जीवन विथ अस इन टू द हिल्स. आणि तिथल्या सरपंचाने हिल्सकडे जायला, ते जे काही फुट हिल ऑफ द माउंटन होतं इन द नेक्स्ट विलेज आसावरी, तिकडे जायचं होतं. तर तिकडे जाण्यासाठी जीवन नावाच्या सहकार्याला बरोबर पाठवून दिलं, जेणेकरून तो लँग्वेज जी आहे ते ट्रान्सफर करून सांगेल आणि त्या पद्धतीने संवाद जो आहे, कम्युनिकेशन जे आहे ते चालू राहील. अशा पद्धतीने जीवनला सरपंचने पाठवून दिले. आफ्टर ए हाफ आवर वॉक थ्रू थिक व्हेजिटेशन क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स अँड डिचेस अँड स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल वी रिच्ड द स्लीपी हॅमलेट ऑफ बोरीपाडा. आता हाफ आवर म्हणजे अर्ध्या तासाचं चालणं होतं. त्यातून ते चालत असताना मध्ये अरे व्हेजिटेशन ठीक होतं, दाट असे व्हेजिटेशन्स होते, भाजीपाला वगैरे, बरेचसे स्ट्रीम झरे वगैरे होते, पुष्कळ न्यूमरस स्ट्रीम्स होते, डिचेस होते, काही इरिगेशन म्हणजे थोडेसे चर असतात पाण्याचे ते. स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स, बरेचसे रॉक्स वगैरे होते ते क्रॉस करून. ग्रॅव्हल म्हणजे जर खडे, असं करून आम्ही शेवटी ते हेमलेट
पाड्याचं जे काही गाव आहे, छोटे गाव, खेडेगाव आहे छोटं, म्हणजे तिथं आम्ही पोहोचलो. देअर वर जस्ट 2 रॅमसेकल हाऊसेस इन फ्रंट ऑफ अस. रॅमसेकल म्हणजे इन स्टेट ऑफ सिव्हिअर डिसरिपेअर. अशी काही त्या खेडेगावामध्ये अशी म्हणजे समोरासमोर अशी घरं होती की जे एकदम डिसरिपेअर झालेली होती, फार डिसरिपेअर झालेली होती, म्हणजे चांगल्या पोझिशनमध्ये नव्हती. वी वॉन्डर्ड इफ दिस वॉज द राईट प्लेस. A wrinkled old woman sitting before one of the houses looked at us with curiosity. आणि त्या बघितलं की अशा ठिकाणी पोचल्यानंतर दोन्ही घरे एकमेकासमोर आहेत आणि ती सिव्हिअर डिसरिपेअर आहेत, नादुरुस्त अशी एकदम आहेत असे. आणि तिथे एक रिंकल्ड म्हणजे सुरकुत्या पडलेले एक वृद्ध महिला बसलेली होती आणि तिच्या डोळ्यामध्ये एकदम क्युरिओसिटी दिसत होती. ॲज वी अप्रोच्ड हर वी सिग्नल टू जीवन. आता तिच्याशी बोलायचं म्हणजे आम्हाला लोकल डायलेक्ट तिथली भाषा येत नसल्यामुळे जीवनला आम्ही लगेच सांगत असो आणि जीवन लगेचच क्वेश्चन त्या वृद्ध महिलेला करत असत. शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक्ड ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन. मग ती काहीतरी जीवनला सांगत असे आणि मग जीवनने आम्हाला काहीतरी त्याचं वर्णन करून सांगावं, तर असं आम्ही ते अपेक्षा करत असो आणि अशा पद्धतीने तो संवाद आमचा चालू राहिला. ही ब्रोक इन टू ए स्माइल अँड इन्फॉर्म अस दॅट शी डिड हॅव द राईस अँड वॉन्टेड टू नो हू वी वर अँड वाय वी वॉन्टेड इट. सांगतो की तिच्याजवळ ते कसबाई हे की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला हे का पाहिजे, असं ती माहिती घेऊ इच्छिते. इट वॉज डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. पण आमच्यासाठी तो कठीण प्रसंग होता. पण मला एवढी इच्छा झालेली होती पटकन की तिला मिठीच माराव्याचं, कारण तिने तो कसबाईचं जे काय बी आहे हे आहे सांगितल्यानंतर. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स वी हॅड फाउंड द इल्युझिव्ह कसबाई. इल्युझिव्ह म्हणजे अचीव, डिफिकल्ट टू अचीव. आता एवढ्या महिन्यांच्या शोधानंतर आम्हाला ते म्हणजे सापडलेलं होतं ते कसबाईचं सीड होतं ते शेवटी इतक्या मुश्किलनंतर. वी एक्सप्लेन टू हर दॅट वी वर फ्रॉम पेट नियर बाय अँड वी नीडेड द सीड्स टू ग्रो इट. आणि मग आम्ही एक्सप्लेन केलं तिला की आम्ही पेट विलेजमधून आलेलो आहोत, आयच्या गावातून, आणि आम्हाला ते बियाणं त्याचं पाहिजे तांदळाचं त्या, आणि आम्हाला ते पेरायचं आहे. वी आस्क फॉर 10 kilograms ऑफ राईस. आणि आम्ही तिला ते 10 kg राईस मागितला किंवा तिचं बी मागितलं. शी मटर्ड अँड स्काउल्ड म्हणजे लुक्ड अँग्रीली ॲट समवन. एकदम अँग्रीली अशी ती बघते, कुजबुजते काहीतरी. जीवन इंटरप्रिटेड दॅट शी हॅड नेव्हर हर्ड ऑफ पेट विलेज. तर मग जीवन सांगतो की का ती अँग्री असते, तर तिनं कधी पेट ह्या विलेजचं नाव ऐकलेलं नसतं. ऑल्सो डिडंट हॅव अ वेटिंग स्केल. आणि तिच्याजवळ आता 10 किलोग्रॅम जर तांदूळ द्यायचा आहे तर तिच्याकडे वजन किंवा वजन काटा नाही असं ती बोलते. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट. आणि तिची इच्छा आहे की मी फक्त काय करू शकते तुम्हाला, तर तिचे काय तांदळाचं बी आहे ते बास्केटमधनं देईन. वी आस्क फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. मग आम्ही तिला ठीक आहे, आम्ही सिंगल बास्केट जे तांदळाचं आहे त्याच्याबद्दल विचारलं आणि जीवनला सांगितलं की काही तिला आम्ही जीवननी सांगितलं आम्हाला की तिने ते बास्केटमध्ये काही तांदूळ दिलं असेल तिला त्याबद्दल काहीतरी अमाऊंट किंवा पैसे द्या. मग आम्ही आय हँडेड ओव्हर 100 rupee note and for the first time in the last 10 minutes her face broke into a smile. She nodded her head in approval. आणि आम्ही लगेचच 100 रुपयाची नोट त्याकरता दिली, त्या तांदळाच्या बियाबद्दल दिला. आणि फर्स्ट टाईम बघितलं की लास्ट मिनिटमध्ये तिच्या चेहऱ्यावरती एवढं स्माईल होतं, एवढी खुशी होती की इतका आनंद झालेला होता. आणि तिने ते संमती दाखवली होती तिच्या आनंदातून, किंवा तिने तिचं डोकं हलवून वगैरे तिने ते संमती दिलेली होती. As we walked back against the fading sunset, leaving behind a smiling old lady, I couldn't help but wonder that here, nestling in the foothills of an unknown mountain away from the hustle and bustle of the road or the city, were the real people of India. आणि जेव्हा आम्ही माघारी यायला निघालो पेट विलेजकडे, तिचं आसावरी जे काही विलेज आहे ते लगेचच सोडून
तेव्हा सनसेट व्हायला आलेला होता. आम्ही ओल्ड लेडीलाही मागे सोडलं, हसत होती तिला. आणि त्याच्यानंतर आम्ही जे काही फुटहिल्स होते, अननोन असे अनोळखी असे माउंटनचे पर्वतरांगा, त्याच्यातून चालत आलो. फ्रॉम हसल अँड बसल म्हणजे आमची लार्ज अमाऊंट ऑफ ॲक्टिव्हिटी अँड युजली इन नॉइजी सराउंडिंग. हसल अँड बसल म्हणजे आवाज कसला आजूबाजूने येत होता आम्ही जेव्हा फुटहिल्स क्रॉस करत होतो माउंटन चे छोट्या मोठ्या. आणि तेव्हा नंतर मला जाणवलं की खरंच हे खरे लोक आहेत आपल्या भारतातले. These were the people who still held on to the rich biodiversity of our land and no one even cared about them. आणि मग मी ते विचार करत चालत असताना मी म्हणलं की हीच खरं लोक आहे ज्यांनी आपली बायोडायव्हर्सिटी जी आहे, म्हणजे काय आपली चांगली भारताची बायोडायव्हर्सिटी आहे, तर ती जैवविविधता जी आहे ती आपल्या जमिनीची वगैरे त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. त्या बाबतीत कोणीही इतर त्याची काळजी घेत नाही, तर शेतकरीच हे लोक काळजी घेत असतात. आणि त्यामुळे आपण हीच ती खरी लोक आहेत आपल्या भारतातली. दे हॅड नेवर हर्ड ऑफ हायब्रिड्स. आणि त्यांनी खरंच आतापर्यंत कधीही संकरित कशाबद्दलही पिकाबद्दल म्हणा किंवा फर्टिलायझर्स म्हणा, खतं किंवा पेस्टिसाइड्स कुठले पण औषधं याच्याबद्दल नाव ऐकलेलं नव्हतं. ते जस्ट ग्रीव देअर राईस. त्यांनी फक्त त्यांची जे काही तांदळाचा प्रकार आहे ते फक्त पिकवत आलेले आहेत अँड एट आणि खाल्लेले होतं व्हॉट दे गॉट. जे काही मिळेल त्याच्यावरतीच, जे काही उत्पादन येईल तेच, जे काही पीक येईल तेच. निसर्गाची शेती, निसर्गावर अवलंबून असणारी शेती करत असताना ते वाढवलं आणि खाल्लेलं होतं. द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रोबॅबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा. खरंच आम्ही जी महिला होती, म्हातारी महिला, वृद्ध महिला वी मेट, आम्ही भेटलेलो होतो. नंतर अजूनही मी ते म्हणजे मला तरी ते अजून सोडल्यासारखं तिला बोरीपाड्यात असं वाटत होतं. म्हणजे सोडलं तिला मागे, पण वी मेट हॅड प्रोबॅबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा. हर वर्ड्स वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. आणि तिचे जे शब्द होते ते आत्ताच्या प्रगतीला खरंच खराब करत आहेत. आत्ता जे काही प्रोग्रेस चालू आहे आपल्या भारतामध्ये हायब्रिड वगैरे संकरित शेतीचा, तर तिच्या ह्या पद्धतीला सर्वपणे खराब करत आहेत. हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. आणि मी तिचे फार आभार मानू इच्छितो. आणि किंवा मी आभार मानू इच्छितो. आपली भारताची प्रगती ही ह्या लोकांच्या वरती अवलंबून आहे की ज्यांना अजिबात संकरित पिकाबद्दल किंवा संकरित कोणत्याही उत्पादनाबद्दल माहिती नाही. त्यामुळे आपली प्रगती अजूनही टिकून आहे. नाहीतर आपलं जग हे कसं आहे, तर प्रगती होण्यामागे स्पॉइल्ड झालेलं दिसून येतं, खराब झालेलं दिसून येतं. तर अशामध्ये मी ह्या सर्व लोकांचं आभार मानतो ज्यांनी हायब्रिड शेती अजूनही करायला सुरुवात केलेली नाही. याबद्दल अशा पद्धतीने आपल्याला लेसन इथे संपवता येईल. थँक्यू.